नामतालिका, धातुतालिका हे कुठे उपयोगी पडणारे शब्द आहेत? नामतालिका, धातुतालिका. तर धातूच्या बाबतीत धातुतालिकेमध्ये आणि नामतालिका असेल तिथे नामतालिका. या कॉलम म्हणजे स्तंभ, या स्तंभामध्ये तुम्हाला ही सर्व रूपे लिहिताना आठवावी लागतात. या स्तंभामध्ये रूप लिहायची असतात. त्यांनी नामतालिका पूरयत असं म्हटलंय, म्हणजे रूप ओळखायचे. एक प्रकारे तुम्हाला ते रूप ओळखायचंच आहे. प्रातिपदिकम, अंतम, लिंगम, विभक्ती, वचनम हे तुम्हाला भरायचं असतं तिथे. तर दिलेला शब्द रूप हे तुम्हाला ओळखून लिहायचं असतं. इथे सुद्धा नामतालिका पूरयत, नामतालिका पूरयत असा प्रश्न असतो. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आठवा. हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा काय असतं? असा तक्ता तयार केलेला असतो. नामतालिका पूरयत कशा प्रकारचा प्रश्न येतो तो? प्रश्नाची भाषा कशी असते? नामतालिका पूरयत. या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला यांची आवश्यकता असते ओळखण्याची. नामतालिकांमध्ये तुम्हाला हे लिहित असताना हे ओळखावं लागतं. काय लिहावं लागतं? नाम, प्रातिपदिकम. तक्ता कसा असतो बघा, तसं तुम्हाला माहित आहेच आहे. पण प्रश्न सोडवताना आपल्याला तक्ता तयार करावाच लागणार आहे. नाम, प्रातिपदिकम, प्रातिपदिकम, अंतम, लिंगम, विभक्ती, वचनम. अंतम, क्षमस्व, विभक्ती. अनंतरम वचनम. विभक्ति शब्दस्य अनंतरम वचनम. म हलंत आहे. विभक्ति आणि वचनम. हे जरा इकडून सुरुवात करते मी लिहायला, जागा पुरली पाहिजे. इथून आधी सुरुवात करते बघा. नाम, सांगा प्रातिपदिकम. तुम्ही तर आता सांगितलेलं मला कळणार नाही, मीच म्हणते प्रातिपदिकम. पुढे काय आहे? हे प्रातिपदिकम म्हणजे काय? मराठीमध्ये मूळ शब्द. इथे दिलेलं असतं नाम, म्हणजे त्याचं जे काही रूप असेल ते. मग काय असतं? प्रातिपदिकम अंतम. मूळ शब्द
अंतम. पुढे काय म्हटलेलं आहे? लिंगम. बसतंय की नाही बघूया. एवढ्या जागेमध्ये हा शब्द बसतोय का? विभक्ती ही. अगदी तिकडून सुरुवात केली आहे मी लिहायला, तरी सुद्धा जागा पुरती आहे का बघू. वचनम. बिना पट्टीचं थोडं असंच येणार आहे. असं जरा डिझाईन काढत नाहीत का पाट्यांवर वेगवेगळ्या प्रकारे, तसं समजा काहीतरी. पट्टी नाहीये आणि हा फळा जो आहे, धक्का लागून पडायची भीती, आलात लिहावं लागतंय. नाम प्रातिपदिकम अंतम लिंगम विभक्ती वचन. एवढ्या गोष्टी आपल्याला नामतालिकेमध्ये लिहाव्या लागतात. एक शब्द दिलेला आहे तुम्हाला विद्वत्सु नमुन्याचा. मूळ शब्द. प्रातिपदिकम म्हणजे काय? मूळ शब्द काय आहे? अर्थात विद्वस. प्रातिपदिकम म्हणजे हा व विद्वस. हा पुन्हा चांगला काढते मी. विद्वस. अंतम. अंती काय आहे? व्यंजन आहे की स्वर मिसळलेला अक्षर आहे? याच्यात कोणताच स्वर नाही, मग सकारांत. याला म्हणायचं सकारांत. अंतम. उच्चार केल्यानंतर काय ऐकावयास मिळते? स्वर की व्यंजन? स्वर ऐकावयास मिळतो की व्यंजन ऐकावयास मिळते? त्यावरून त्याचं ते अंतम या रकान्यामध्ये आपण लिहायचं आहे. अंतम. मग पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे की नपुंसकलिंगी आहे हे ओळखायचं. सह विद्वान असं म्हणतो आपण. सह विद्वान. सा नाही म्हणत किंवा तत् नाही म्हणत. सह विद्वान. आणि म्हणून क्षमस्व. पुल्लिंगम. विभक्ती सप्तमी. सप्तमी. ते भ दिसतंय ना, म करते ते. सप्तमी आला. वचन बहुवचन आहे की नाही? विद्वत्सु.
एक आपण नामतालिका नमुना शब्द घेऊन पूर्ण केलेला आहे. नामतालिका नमुना शब्द घेऊन एक पूर्ण केला आहे आणि तो शब्द आहे व्यंजनांत. तो शब्द व्यंजनांत आहे. आता आपण इकारांत शब्दाचं क्षमस्व पहिल्यांदाच उत्तर सांगून टाकले मी चुकून, तुमच्या लक्षात आलं असेल नसेल, पण बाकी तुम्ही ओळखा. एक उत्तर समजा मी सांगून टाकलंय तुम्हाला. व्याधीविही इथं विसर्ग आहे. चांगलं काढू का पुन्हा? दिसणार नाही चांगलं. व्याधिविही व्याधिभिः भी व्याधिभिः मूळ शब्द प्रातिपदिकम व्याधी. मूळ शब्दाला कोणतीही प्रत्यय नसतात. विभक्ती रूप जेव्हा आपण तयार करतो तेव्हा ते प्रत्यय लागतात. मूळ शब्द हा असाच लिहिला जातो. व्याधी. आता व्याधी म्हटल्यानंतर काय उच्चार होतो शेवटी? ई होतो की नाही? व्याधी. इकारांत. ई ह्रस्व आहे की नाही? व्याधी असं नाही म्हणत आहे आपण. आपण काय म्हणतोय? व्याधी. इकारांत. इकारांत. पुढे काय आहे? मराठीमध्ये आपण व्याधीला स्त्रीलिंगी म्हणतो, संस्कृत मध्ये पुल्लिंगी आहे. पुल्लिंगी शब्द येतो. अर्थात विभक्ती कोणती आता? पटकन आठवेल तुम्हाला, कारण का हे सगळे पाठ केलेले शब्द आहेत ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला आठवेल की ही विभक्ती आहे तृतीया. आणि वचन अर्थातच बहुवचनीच रूप आले आहे. हे बहुवचनम. आला धरून लिहावं लागतं ते. फळ्याला तर धक्का लागतं कामा नये. बघा, नामतालिका वाचू आपण. व्याधिभिः प्रातिपदिकम व्याधी अंतम इकारांतम लिंगम पुल्लिंगम विभक्तिः तृतीया वचनम बहुवचनम. बरोबर लिहिलंय मी. पुढचा शब्द बघूया. मात्रे. मात्रे. पाठ केलाय. पाठ केलेला शब्द आहे हा. मूळ शब्द प्रातिपदिकम. प्रातिपदिकम मातृ. अंतम ऋकारांत. बघा, व्यंजनांत घेतलं आपण, स्वरांत घेतलं. हा ऋकारांत जो वारंवार येत नाही आपल्या वाचनामध्ये. अकारांत खूप येतात, इकारांत खूप येतात, उकारांत येतात, पण ऋकारांत कमी येतात. मातृ ऋकारांत
आपण काय म्हणतो, सा माता है ना, सहमाता नाही म्हणत आपण, सा माता म्हणजे स्त्रीलिंगम. मराठीमध्ये कसं म्हणणार आपण, ती आई, है की नाही. तो आई म्हणतो का आपण, नाही, ती आई, आणि म्हणून स्त्रीलिंगम. मग विभक्ती ही मात्रे, ओळखा पाहू विभक्ती. विभक्ती ही मात्रे. चतुर्थी आहे का, आपण चेक करूया. बरोबर आहे, चतुर्थी मात्रे. सप्तमी नव्हे हा, देवे म्हणतो आपण ते तसं नाही आहे, ऋकारांत शब्द आहे, त्याचीही सप्तमी विभक्ती नाही तर चतुर्थी आहे. आणि वचनार्थात एकवचनम. बरोबर आहे का, आपण तपासूया, चुकलं असेल तर दुरुस्त करते मी. एकवचनम बरोबर आहे. वरचे लिहिलेत तुम्ही, अजून एक दोन आपण बघूयात. सगळे इथे ना व्यंजनांतच दिल्या, इन्नंत, अन्नंत आणि स्वरांत आहेत, पण आकारांत दिसत नाहीयेत. उकारांत, आकारांत फारसे नाहीयेत उदाहरण, उकारांत पण फारसे नाहीयेत. झाले, व्यंजनांत झालं, इकारांत, ऋकारांत झालं. आता आपणच शोधून घेऊया पाठ्यपुस्तकातून अकारांत आणि आकारांत. हा, अकारांत आणि आकारांत. तसं हे काही म्हणजे हे फार आधी झालेलं आहे रे तुमचं. तरी सुद्धा आता चुकू नये, विसरते ना माणूस. तुम्ही मुलं भरपूर अभ्यास असतो, विसरायला होतं, म्हणून आपण काय करीत आहोत, पुस्तकातूनच आपण निवडूया अकारांत आकारांतचं उदाहरण, पुस्तकातूनच निवडूया. का बरं, कशामुळे, पुस्तकातून तुमची उजळणी होईल की नाही, तुमची उजळणी पण होईल. एक शब्द घेऊया आपण आपल्या जवळचा, ज्या शब्दामुळे आपला हा विषय आहे. कोणता शब्द, भाषा. भाषा असा उच्चार, भाषा, भाषा. मूळ आपलं प्रातिपदिकम भाषा. भाषा कसा आला, क्षमस्व, अनंत की अंतम काय आहे, अंतम. स्वरांतमस्ति, व्यंजनांतमस्ति, कीदृशमस्ति.
कीदृश, कशा प्रकारचा आहे हा, तर आकारांतम. आहे ना. भाषा स्त्रीलिंगम, पुल्लिंगम अथवा नपुंसकलिंग. कसा आहे, सा भाषा म्हणतो ना आपण, ती भाषा. सगळे शब्द मराठीतून जसेच्या तसे संस्कृतमध्ये स्त्रीलिंगी पुल्लिंगी असत नाहीत हा. बऱ्याच वेळेला काय असतं, आता व्याधी पाहिलं ना आपण, मराठीमध्ये आपण ती व्याधी म्हणतो, तो व्याधी म्हणतोय का, नाही, ती व्याधी म्हणतो, पण संस्कृतमध्ये पुल्लिंगम. असो, तर आकारांत आणि सा भाषा म्हणजे ती भाषा, म्हणजे पुल्लिंग, क्षमस्व, स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगम. विभक्ती कोणते प्रत्यय लागलेला आहे का बघा, ते काय लागलेलं आहे प्रत्यय, भाषा. विभक्ती आहे प्रथमा, विसर्ग आहे तिथे प्रथमा. वचनम, किती वचन काय आहे, माला शब्द आपण पाठ केलेला असतो, माला, माला, माले, माला. प्रथमा बहुवचन, बहुवचन आहे तो. विसर्ग असणारा शब्द आणि विसर्गाच्या आधी आय उच्चार, बहुवचनम, बहुवचनम. बहुवचनम. भाषा आकारांत स्त्रीलिंगी बहुवचनम, प्रथमा विभक्ती बहुवचनम. झालं, आकारांत झालं. आता आकार अचं उदाहरण हवंय का, पुल्लिंगी शब्द पुष्कळ झालेले आहेत, स्त्रीलिंगी शब्द कमी झालेले होते, आणि म्हणून आपण भाषा हा स्त्रीलिंगी शब्द घेतला. अकारांत शब्द जो आहे ज्याचा उच्चार देवप्रमाणे होईल, देव, देव. हे अंतम कशावरून ओळखतो आपण, मूळ शब्दावरून, प्रातिपदिकांवरून आपण अंतम हा शब्द ओळखतो. हा शब्द कसा आहे, हे अंतम कशावरून ओळखतो, प्रातिपदिकम या शब्दावरून हा अंतम शब्द आपण बघत असतो. अकारांतचं उदाहरण तोंडी सांगते मी, अगदी सोपं उदाहरण आहे. रामचंद्र, अर्थात प्रातिपदिकम रामचंद्र, अंतम अकारांतम, पुल्लिंगम, प्रथमा विभक्ती बहु एकवचनम. आलं का सर्व? याप्रमाणे आपण ही नामतालिका भरणार आहोत परीक्षेमध्ये. नामतालिका या पद्धतीने आपण भरणार आहोत. आता तुम्हाला अभ्यास द्यावा लागतो. सर्वात शेवटी तुम्हाला अभ्यास, सर्वात शेवटी म्हणजे ह्या विभागाच्या शेवटी, तास अजून आपला आहे, पण आता जे आपण शिकत आहोत नामतालिका, यासाठी तुम्हाला गृहपाठ द्यावा लागणार आहे.
नामतालिकां पूरयत. प्रश्न काय आहे? नामतालिकां पूरयत. फार तर फार प्रातिपदिकम मी एखाद्या शब्दाचं देऊ शकते. नाही दिलं तरी चालणार आहे. परीक्षेत कुठे येतं का? असं येतं का? तुम्हालाच ओळखायचं असतं प्रातिपदिकम. तुम्हीच ओळखा बघू. आपण यातनच घेऊयात का? इथे नुसते शब्द तर लिहायचेत मला, बाकी सगळं तुम्हालाच लिहायचंय. तेव्हा पाठ्यपुस्तकातूनच घेते. पाठीमागे दिलेले आहेत त्यातून घेऊयात का? परीक्षेमध्ये काय विचारतील एखाद्या वेळेस पाठीमागं आहे ना, त्यातूनच विचारू शकतील. पेन सुकतो, फळा पुसेपर्यंत पेन जाईल सुकून. तुम्हाला आता होमवर्क ज्याला म्हणतात ते देते. नामतालिकां पूरयत. वर दिलेलंच आहे. एक नमुना लिहून दिलाय, बाकीचे तुम्ही लिहावयाचे आहे. यातूनच देते नामतालिका एकनं. काय सांगता येत नाही परीक्षकांना जर हेच आवडलं द्यायला तर. आणि म्हणून आपण काय करूया, यातूनच शब्द घेऊया. सीमानम इथे देते. हे काय? नाम सीमानम. सीमानम. तिथौ. तिथौ. किती शब्द देऊ? अंब. ह्याचं आहे ना प्रातिपदिकम देते मी तुम्हाला. काही वेळेस एखाद्या वेळेस चुकू शकतं. अचा उच्चार बरेच लोक आ करतात, तसं होऊ नये. अंब. पुढे भरत मुनीना. भरत मुनीना. किती शब्द दिलेत तुम्हाला? 4 देऊ लागल्या. हे ना इथे वरचं मी पुसून टाकते नमुन्याचं. आणि इथे काय लिहिणार आहे? भरत मुनीना. भरत मुनीना. आजच्या तासाला आपण नामतालिकां पूरयत या प्रश्नाची तयारी केलेली आहे. धातू तालिका याप्रमाणेच आहे. एतादृशा धातु तालिका अस्ति. याप्रमाणेच धातु तालिका आहे. नामतालिका धातु तालिका आपलं झालेलं आहे. या प्रश्नाची तयारी आपली झालेली आहे. पुढे मग तुम्हाला समास विग्रह आहे. समास विग्रह करायचा आहे. समास नाम
ते पण आहे तुम्हाला लिहायला. मनोविनोदनम स्तुतिकन्या असंतः, अर्थात तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे जे मी शब्द दिलेले आहेत ना, पाठ्यपुस्तकाच्या अभ्यास या भागामध्ये असणारे अभ्यास नव्हे, शब्दार्थ, समास, हे जे असे ठळक मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांखाली असणारे हे आहेत. तुम्हाला शब्द वाचल्याबरोबर पाठ आठवला पाहिजे तर ते लवकर मिळेल. स्तुतिकन्या हा शब्द तुम्हाला पहिल्या पद्यामध्ये मिळेल. स्तुतिकन्या. दुसरं पद्यात आपण पाहिलंय कोणतं? उत्सवप्रिया देवभूमी. तर स्तुतिकन्या असंतः मनोविनोदनम गुणोत्तरः सह्याश्रितः. सह्याश्रितः कशात आले? दुसऱ्या पद्यामध्ये. सह्य असह्य पाहिलं ना आपण विरुद्धार्थी शब्द. सदारह. पुढच्या धड्यांपर्यंत गेलेलंच नाहीये हे जास्त. हे नमुना त्यांनी त्यातले काढून दिलेले आहेत तुम्हाला. तुम्हाला पाठाखाली असणारे सर्व शब्द करावयाचे आहेत. स्त्री पुरुषाः, स्त्रियः च पुरुषाः च. अर्थात व्याकरणाचे समासाचे नियम, कर्मधारय केव्हा होतो, द्वंद्व केव्हा होतो, हे आपण पाहिलेलं आहेच आहे. हे जर उतरवून झालं असेल तर समासाबद्दल थोडंसं मी तुम्हाला गरज पडली तर लिहून देऊ शकते एखादी गोष्ट. हे झालंय तुमचं? लिहून झालंय? असं समजते मी, ते लिहून घेतलेलं असणार आहे तुम्ही असं समजून. समास या मुद्द्याकडे आपण वळूया. सामासिक शब्द असतात बघा. भाषेचे हे सगळे विशेष आहेत. भाषा विषयाचे हे सगळे विशेष आहेत. सामासिक शब्द असतात. सगळेच काही नाम, सर्वनाम एवढ्यावरच नसतं. सामासिक शब्दांमुळे सुद्धा भाषेचं सौंदर्य खुलतं. सामासिक शब्द कोणकोणते? समास आपण पाहिले यापूर्वी. कर्मधारय, अव्ययीभाव, बहुव्रीही, उपपद तत्पुरुष, इतरेतर द्वंद्व. द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व ओळखणार कसे? आपल्या भाषेमध्ये त्याचा अर्थ केला ना, मला ही सोपी पद्धत वाटते बघा. तुम्हाला वाटत असेल तर चांगलंच आहे. काही सामासिक शब्दांचा हा आपल्या मराठीमध्ये, मातृभाषेमध्ये जेव्हा आपण अर्थ बघतो त्यावेळेला पटकन आपल्याला त्याचा विग्रह करता येतो संस्कृत मधून. षष्ठी तत्पुरुष जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला चा, ची, चे हे प्रत्यय लागून आपल्याला त्याचा अर्थ येतो. राजपुरुषः. सोपं उदाहरण. राजपुरुषः, राज्ञः पुरुषः, षष्ठी तत्पुरुष. तर आपण आपल्या मातृभाषेमध्ये जेव्हा त्याचा अर्थ बघतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं इथे कोणता प्रत्यय लागला, इथे कोणती विभक्ती आहे. आता हे वरचं पण पुसावं लागणार आहे मला, कारण आपण काय घेतो आहोत? समास. हे नामतालिका प्रकरण संपलेलं आहे आणि समासाची सुरुवात केलेली आहे आपण. ते शब्द कसे असतात? विग्रह करून आपल्याला त्यांचा अर्थ घ्यावा लागतो. राजपुरुष आहे शब्द हा, तरी त्याचा अर्थ आपल्याला जेव्हा पाहावयाचा असतो, राजपुरुष म्हणजे नक्की कोण? विशेष नाम तर आलेलं नाहीये इथे. राजपुरुष. सखी म्हटल्यानंतर सखी लक्षात येतं. हा काही सामासिक शब्द नाही, कारण एकामध्ये एक असा जोडलेला वगैरे असं काही शब्द नाही, तो एकटा शब्द आहे. सामासिक शब्दामध्ये पद दोन असतात. कमीत कमी दोन पदे
तर असतातच. इतरेतर द्वंद्व मध्ये कसं असतं, यादी पद्धतीने असते, हे की नाही, लिस्ट. इंग्लिश मधनं तुम्ही म्हणता लिस्ट, यादी असते. तर त्यांचा परस्पर संबंध आपण बघत असतो. सामासिक शब्दामध्ये दोन पदांचा परस्पर संबंध काय आहे हे विग्रहावरून आपल्याला लक्षात येतं. आणि त्यावरून आपण ठरवतो ही विभक्ती, कोणत्या विभक्तीचा हा सामासिक शब्द आहे. आता हे सगळं आपल्याला एवढं मोठं नकोय, हे एवढं छोटं नकोय, थोडं मोठं लागणार आहे. समास विग्रह आणि समासाचे नाव असं करावं लागणार आहे. अरे पेन बंद करायचं विसरते आणि मग तो पेन निरुपयोगी होतो. अरे अरे रे 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 काय झालं, हे पुस्तक गेलं ना. बघा आता समास ते कसं देतात, शब्द काय असतो, समस्त पदम असं म्हणतात त्याला. समास तालिकाम पूरयत. पुढचा प्रश्न कसा असतो, समास तालिकाम, नाम झालं, समास तालिकाम. समास तालिकाम पूरयत. प्रश्न बदलला आपला, आपला प्रश्न बदलला. समस्त क्षमस्व समस्त पदम असं येते. इथे काय लिहिलं जातं, समस्त पदम. इथं बसला हा शब्द तर ठीक आहे, नाहीतर मग आपण हा जो रकाना आहे हा वाढवूया. समस्त पदम इथे करूया. आता याला समस्त पदम किती जागा घेईल ते बघूया, कारण सामासिक शब्द पण मोठे असतात ना, छोट्या छोट्या असेलच असं नाही, मोठे पण असतात. आता विग्रहाला जागा मोठी करावी लागणार आपल्याला. विग्रह, सामासिक शब्दांचा विग्रह केल्यावरच अर्थ कळतो. आता कशासाठी पाहिजे आपल्याला, आपल्या भाषेमध्ये भाषांतर करायचं आहे. आणि भाषा ही काय आहे, व्यवहाराचं माध्यम. आपण म्हणतो ना, व्यवहार म्हणजे मागेच म्हटलं मी, व्यापार वगैरे काही नव्हे, तर व्यवहार म्हणजे भाव भावना, अर्थ आपल्याला कळणे आवश्यक आहे. राजपुरुष यावरून आपल्याला कळलं पाहिजे राजपुरुष म्हणजे काय. कुणाला म्हणायचं राजपुरुष? राजपुरुष हा सामासिक शब्द आहे. कुणा एका व्यक्तीचं नाव विशेष नाम नाहीये, हे आहे सामान्य नाम आहे, सामासिक शब्द आहे. राजपुरुष आणि राज्ञ पुरुष असा त्याचा अर्थ आहे. पुढे काय असतं, समास विग्रह आणि समास नाम असं येते. इथे आहे समास विग्रह. हो आहे, तो ई सारखा वाटतो ना, मी पुन्हा काढते. बघा, समास विग्रह ह च्या पुढे पुन्हा विसर्ग. समास विग्रह, समास विग्रह ह. समास नाम, समास विग्रह आणि समास नाम.
हे शब्द असतील. समस्त पदम उदाहरण आपण घेऊया. तापस कुमारौ असं उदाहरण आहे. तापस कुमारौ. जेव्हा आपल्याला दुसऱ्याला समजावून सांगावं लागतं ना, तेव्हा या सामासिक शब्दांचा अर्थ कळला पाहिजे. तापस कुमारौ म्हणजे काय? ज्याला येत नाही किंवा जो कोणी तुमची परीक्षा घेऊ इच्छितो, अशा दोन व्यक्ती तुम्हाला विचारू शकतात. तापस कुमारौ म्हणजे काय? तापसौच असौ कुमारौच. तापस कुमारच द्विवचन आलेलं आहे बघा. हे ना, तापसौ च असौ कुमारौ च. कुमारः कुमारौ कुमाराः. तापसौ च थोडा लांब काढायचा आहे. इथे माऊ बसावं एका ह्याच्यामध्ये म्हणून मी जवळ काढला होता. तापसौ च असौ कुमारौ च, है ना. असौ कुमारौ च. तापसौ च असौ कुमारौ च. कर्मधारय प्रथमा विभक्तीमध्ये असतात. कर्मधारय. विग्रहामध्ये प्रथमा विभक्ती असते. तापसौ च असौ कुमारौ च. पुढे काय म्हटलेलं आहे? उपपदाचं उदाहरण बघूया आपण. गोकुलस्थाः. 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 काय उदाहरण? विग्रह कसा असणार आहे? स्था उपपद तत्पुरुषाचं आहे. हे उदाहरण कशावरून म्हणतोय आपण? शेवटी क्रियापदाचं अक्षर असते. कोणतं आहे इथे? स्था. स्थातिष्ठ असं आहे. गोकुलस्थाः म्हणताना गोकुले तिष्ठन्ति इति गोकुलस्थाः. आता सांगते मी, एक मिनिट हा. आपण आधी याचा विग्रह लिहूया. इति गोकुलस्थाः. आणि उदाहरण आहे उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष विसर्ग. इथे बारीकशी आडवी रेष आहे, पुस्तकामध्ये दिली आहे तुमच्या. उपपद इथं थोडीशी अशी आडवी रेष आहे आणि मग तत्पुरुष असं लिहिलेलं आहे. उपपद तत्पुरुष. थोडं लांब काढू का हा शब्द? नाही तर तुम्हाला वाटेल तला न जोडला की काय. दुरुस्तीच करते. उपपद तत्पुरुष.
गोकुलस्थाः गोकुले तिष्ठन्ति उपपत्त तत्पुरुषः. हा झाला उपपद तत्पुरुष समास. त्याचं हे उदाहरण आहे. बहुव्रीहीमध्ये आपण काय बघतो, अन्य कोणत्या तरी गोष्टींचा इथे संदर्भ असतो. अन्य कुणीतरी, जसं आपण नेहमी म्हणतो नीलकंठ. नीलकंठ या शब्दामध्ये कोणाचं आहे, अपेक्षित. हा बहुव्रीही समास आहे ना. नीलकंठ कोण अपेक्षित आहे, नीलकंठ म्हटल्यानंतर भगवान शंकर. भगवान शंकर नीलकंठ कुणाला म्हटलं जातं, नीलः कंठः यस्य सः नीलकंठः, भगवान शंकर. अजून काही बहुव्रीहीचं उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकातून घेऊया, म्हणजे कसं ते तुम्हाला आठवेल, परीक्षेच्या वेळेला आठवेल. तीर्ण जलधीः इथे दिलंय त्यांनी, तीर्ण जलधीः. याच पाठ्यपुस्तक ह्याच्यातलंय पहा, या पाठातलं. कोणता पाठ आहे हा, हनुमत्प्लुतिः यातला आहे. तीर्ण जलधीः. शब्दार्थ बरेच दिलेले आहेत. हा पाठ व्हायचा आहे अजून आपला. तीर्णः जलधीः येन सह. तीर्णः जलधीः येन सह. तृतीर्ण कशाचं रूप आहे हे, तीर्णः तृतीर्ण, तरुण जाणे, पोहून जाणे वगैरे त्याचा अर्थ आहे. ज्याने समुद्र पार केलेला आहे असा तो तीर्ण जलधीः. अजून काही उदाहरणं जे मी शिकवलेलं आहे त्यात आहे का बघूया. बहुव्रीही समासाचं उदाहरण सदारः. सदारः झालंय ना. भगवान श्रीरामचंद्र पंचवटीला राहिले आपल्या पत्नी सहित. सदारः काय त्याचं, दारैः सह. सह बहुव्रीही म्हटलंय त्यांनी का, स हे आलेलं आहे अक्षर. सदारः दारैः सह. सह हे अव्यय आहे त्यामध्ये. विन्यस्त हस्तः. विन्यस्तौ हस्तौ येन सह असा तो विन्यस्त हस्त. अशा प्रकारे आपण ही काही अव्यय उदाहरणं समासिक शब्दांची पाहिलेली आहे. अव्ययी भावमध्ये ते पहिलं अक्षर अव्यय असतं, आ वगैरे सारखं. या ठिकाणी अव्ययी भाव समासाचं काय आहे उदाहरण, आता मी इथे एक वाचलेलं होतं, तुमच्या पाठ्यपुस्तकातून घ्यायचं झालं तर. दिने दिने प्रतिदिनम. अजून एक अनुसृत्याचं एक उदाहरण आहे बघा अव्ययी भावचं. यथा. यथाकृती, यथामती, मतिमनुसृत्य, कृतिमनुसृत्य यासारखे उदाहरणं आपण अव्ययी भाव समास यांची सुद्धा पाहत असतो, पाहिलेली आहेत यापूर्वी. याप्रमाणे समास सामासिक शब्दांचं आपण पाहिलेलं आहे. उर्वरित अभ्यास नंतरच्या तासाला पाहूयात. हे उतरवून घ्या, लिहून घ्या. उतरवून म्हणजे तुमच्या वहीत लिहून घ्या.